नाशिक म्हटलं की इथलं हवामान, इथली माती आणि त्याच्यात रुजणारे व्यवसाय आपल्याला डोळ्यासमोर येतात. पण नाशिकचे आजचे तरुण हाच मूलभूत आधार घेऊन विविध व्यवसायांच्या वाटा या जोपासतायत. अशाच दोन तरुणांची आपण आज बातचीत करणार आहोत. नाशिक काल, आज आणि उद्यामध्ये विषय आहे उद्योगाच्या नवीन वाटा. निमित्त अर्थात देशदूतचा 52वा वर्धापन दिन. आपण गप्पा मारतोय युगंधर तुपे यांच्याशी की जे रिन्युएबल एनर्जी यामध्ये काम करतात. सौर युथ नावाने त्यांचा असलेला हा व्यवसाय हा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यामध्ये कार्यरत आहेत. अगदी मातीतल्या शेतकऱ्यापासून परदेशात स्थित दुबईपर्यंत त्यांचा बेस आहे आणि सगळ्यांना त्या अपारंपरिक स्रोताचा ते वापर करून देत आहेत. ते करताना त्यांच्यासारखे अनेक उद्योजक निर्माण व्हावे म्हणून सुद्धा ते काम करतात आणि सामाजिक संस्थांबरोबर ते विविध घटकांमधील लोकांना या ऊर्जेचा कसा उपयोग होईल यासाठी सुद्धा ते कार्य करतात. त्यांच्याच बरोबर आपण गप्पा मारतोय शुभम डुंगरवाल यांच्याशी. जी फ्रेश ॲग्रोटेक ही त्यांची कंपनी. वडिलांनी आणि आजोबांनी परंपरागत शेती केली, पण त्यात अनेक अडचणी आल्या. ते बघून इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेले शुभम यांनी स्वतःची कंपनी सुरू केली, ती सुद्धा तंत्रज्ञान आणि शेती याचा मिलाफ करून. शेतकऱ्यांना एक असं व्यासपीठ मिळावं की जिथे त्यांचा माल हा सहजगत्या विकला जावा, पण त्याच्यात त्यांची फसगत होऊ नये, त्यांचे कष्ट वाचावेत आणि त्यांना त्रास होऊ नये याच उद्देशाने. आज शुभमकडे 27,000 शेतकरी त्यांचा माल विकतायत आणि त्यांच्याकडे खूप मोठा एक बेस आहे की जो तो वाढवू बघतायत. या दोघांची गप्पा मारतायत चिन्मय खेडेकर, असाच एक तरुण जो वित्तीय व्यवसायात काम करतायत, पण नाशिकशी असलेली नाळ ही भक्कम ठेवून. संस्कृती, कलाक्षेत्र, अभिवाचन, नाट्य, गायन या सगळ्यामध्ये कार्यरत असलेले चिन्मय खेडेकर हे सुद्धा नाशिक हीच कर्मभूमी म्हणून बघतायत. ऐकूयात या तिघांच्या गप्पा. कशी बघतीये ही तरुण पिढी त्यांच्या व्यवसायासाठी आपल्या शहराकडे, आपल्या गावाकडे आणि इथून कुठे झेपवतायत ते. नमस्कार. देशदूतच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक काल, आज आणि उद्या या अनुषंगाने वेध घेण्याचा आपण जो काही प्रयत्न करतोय त्याच्यात उद्योगांच्या नव्या वाटा या आजच्या नवीन भागामध्ये मी चिन्मय खेडेकर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मुळात नाशिकबद्दल जाणून घेताना, नाशिकच्या उद्योग क्षेत्राबद्दल जाणून घेताना आजच्या तरुण पिढीची मतं काय आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत, उद्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे सगळं जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि ते घेण्याकरता आपल्याबरोबर आज आपले नाशिकचे दोन मित्र आहेत, युगंधर तुपे आणि शुभम डुंगरवाल. शुभमचा स्वतःचा स्टार्टअप आहे जी फ्रेश ॲग्रोटेक या नावाने तो मार्केटमध्ये व्यवसाय करतोय. आणि आता सध्या चर्चेमध्ये असणारा सौर युथ या ग्रुपचा युगंधर हा सर्वेसर्वा आहे. सो त्यांच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. आणि ही सगळी चर्चा उद्योगाच्या नव्या वाटा या अनुषंगाने चालू करताना मला असं वाटतं आपण शुभमकडून सुरुवात करूयात. शुभम, तुझं शिक्षण, आपली चर्चा झाली त्याप्रमाणे नाशिकमध्ये झालं. तुझी कौटुंबिक बॅकग्राऊंड ही सगळी नाशिकमधली आहे. सो जी फ्रेश ॲग्रोटेक, मुळात ॲग्रोटेक हा शब्दच काहीतरी एक अत्यंत नवीन संकल्पना, नवी दिशा काहीतरी त्याची चुणूक दाखवतो. सो मुळात ॲग्रोटेक या विषयाबद्दल आम्हाला थोडंसं सांग आणि मग जी फ्रेशबद्दल. ॲग्रोटेक म्हणजे एक असं आहे की ॲग्रिकल्चर रिलेटेड भरपूर काही, जसं की ॲग्रोनॉमी आहे, क्रॉप ॲडवायझरी झाली, सप्लाय चेन झालं आणि भरपूर काही आहे. तर वी स्टार्टेड विथ सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ अनियन्स. सो सप्लाय चेन ऑफ अनियन्स वाय, तर का बरं की कारण की नाशिकमध्ये भरपूर व्यापारी आहे, पण ते नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या बाहेर अजून गेलेले नाही, महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले नाही. तेच मी बघितलं की मार्केटमध्ये भरपूर काही ऑपॉर्च्युनिटीज आहे, आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा आहे, ऑल ओव्हर इंडिया आहे. तर त्यासाठीच मी हे स्टार्ट केलं जी फ्रेश ॲग्रोटेक इन 2019. जस्ट कम्प्लिटेड आफ्टर सिव्हिल अँड स्टार्टेड जी फ्रेश ॲग्रोटेक. ओके.
पण मग हे सगळं चालू करताना चा तुझा सुरुवातीचा अनुभव कसा होता? कारण मुळात आपल्या पिढीला नाशिकच्या कालबद्दल काहीतरी चर्चा करणं हा तसा खरं तर चॅलेंजिंग विषय आहे, आपल्याला तितकीशी माहिती नाहीये. पण या क्षेत्रामध्ये काम करणारी सेकंड जनरेशन म्हणून ज्या वेळेला तुझ्याकडे हा सगळा वारसा आला, मुळात शेती संदर्भातला, त्यावेळेला या कालचा, नाशिकच्या अनुषंगाने असलेल्या कालचा तुला कसा उपयोग झाला? जेव्हा मी माझ्या वडिलांना बघितलं की ते विकायला येतात APMCमध्येच किंवा कुठे पण, तर त्यांना खूप काही अडचणी आल्या. जसं की त्यांना आता गावातनं मंडीपर्यंत येण्यासाठी 100 किलोमीटर जावं लागतं. त्याचं एक्सपेन्सेस त्यांना येतात. त्यांना तेवढं प्रॉफिट मोबदला बनतो आपण जे भेटत नाही मार्केटमध्ये. तर तो भेटण्यासाठी आपण आज मी स्टार्ट केलं G-Fresh. मॅक्झिमम फार्मर्सला ॲट अ क्लोजर टू फार्म गेट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं सप्लायसाठी. जर आज माझ्याकडं चांदवडला माझं सेंटर आहे, तर मी चांदवडच्या नियरबाय जेवढे पण प्लेसेस आहे त्यांच्याकडे सर्व फार्मर्स माझ्याकडे येतात सेलसाठी. मला कुठे जायची गरज पडत नाही. लोकांना जे मार्केटमध्ये आहे जे लोक, त्यांना त्यांच्याकडे जाऊन भेटावं लागतं की मला तुम्ही प्रोड्यूस सेल करा. तेच माझ्याकडे असं होतं की मला ते येऊन स्वतः विकतात की सर माझा प्रोड्यूस घ्या, मला पेमेंट उद्या द्या. पण ॲज पर माय नॉलेज मी आजपर्यंत कोणालाच सेम डे पेमेंट दिलेलं आहे, कोणालाच नेक्स्ट डे पेमेंट दिलेलं नाही. सेम डेपेक्षा मी विदिन अ हार त्यांना पेमेंट क्लिअर केलं आहे. ही एक USP मी सांगू शकतो माझ्याबद्दल. म्हणून मी आज माझ्याबरोबर 25,000 शेतकरी जोडलेले आहेत. आणि तेच मी या वर्षीचा प्लॅन्स आहे की ऑलमोस्ट 1 लाख फार्मर्सपर्यंत इम्पॅक्ट क्रिएट करायचं आहे इन ऑनियन्स. 1 लाख फार्मर्स विथ हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी अँड द अदर मीडियम्स ऑल्सो. मला वाटतं की मुळात मी जसं सुरुवातीला म्हटलं की उद्योगाच्या नव्या वाटा त्यावेळेला अशा ध्येयानं 1 लाख फार्मर्सपर्यंत पोहोचण्याचं एक उद्दिष्ट घेऊन चालणं, दॅट इटसेल्फ इज समथिंग रिअली स्टुपेंडस. आपण तुझ्या पुढच्या प्रवासाकडे येऊच यात. तत्पूर्वी तुझ्या व्यवसायाबद्दल खरं सांगायचं तर युगंधर आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ऑल्टरनेट एनर्जीमध्ये तू काम करतोयस. मुळात इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असताना, घरामध्ये संपूर्ण देशसेवेची बॅकग्राऊंड असताना या पद्धतीच्या कुठल्या तरी वेगळ्या विषयाला हात घालावा असं का वाटलं? कुठून ते मोटिवेशन मिळालं? चिन्मय, ज्या पद्धतीने तुम्ही बोललात की घरात नेहमी देशसेवेचं बॅकग्राऊंड होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती मला सुद्धा देशसेवाच करण्याची खूप इच्छा होती आणि ती आहे सुद्धा किंबहुना. आणि त्या बॅकग्राऊंडमधूनच जेव्हा मी टेक्निकल एज्युकेशन घेतलंय, आर्मी नाही जमलं तर पुढे काय, तर हे जे एज्युकेशन घेतलं याचा मी स्वतःच्या आयुष्यात आणि देशसेवेत कसा उपयोग करू शकतो. जेव्हा पूर्ण देश फिरलो तर त्यातून कळालं की रिन्युएबल एनर्जी ही काळाची गरज आहे. म्हणजे मला जेवढं आठवतं तर स्कूलपासून आपण बघतोय की दिस वुड बी द लास्ट जनरेशन जे काहीतरी बदल घडवू शकतील. जर आत्ता आपण ग्लोबल क्लायमेट वॉर चेंजेससाठी काही केलं नाही, सो द नेक्स्ट जनरेशन विल फेस द ट्रिमेंडस प्रॉब्लेम, राईट. सो त्या बॅकग्राऊंडमधून ही सौरयुथची संकल्पना झाली की कशा प्रकारे सर्वात मोठं ग्लोबल फुटप्रिंटवरती सर्वात मोठा जो इमेज आहे, इम्पॅक्ट आहे, तो कशाचा येतो, तर जी इलेक्ट्रिसिटी आपण कन्झ्युम करतो त्याचा येतो. मग जर ती इलेक्ट्रिसिटी जर आपण कार्बन इमिशन फ्री तयार करू शकतो तर ते का नाही करायचं. आणि जर साधा सरळ एक एक्झाम्पल घ्यायचं तर 24 तासात सूर्य आपल्याला इनफ इलेक्ट्रिसिटी, इनफ ऊर्जा देतो की 365 दिवसांची इलेक्ट्रिसिटी त्यातून तयार होऊ शकते. मग त्यामुळे आपला होणारा हा जो काही प्रदूषण आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती याला आळा घालता येऊ शकतो किंवा ओव्हर द टाइम पिरियड आपण पूर्णपणे न्यूट्रलाइज्ड कार्बन इमिशनकडे जाऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवरती सौरयुथची ही स्थापना झाली आहे. ओके. पण मग ही स्थापना झाल्यानंतर मी जसं आता शुभमला म्हणालो की ही सगळी पार्श्वभूमी असताना किंवा ही सगळी सुरुवात करत असताना मुळात नाशिकच्या कालचा किंवा नाशिकच्या आजचा तुला या स्टार्टअपसाठी, त्या मोटिवेशनसाठी कसा उपयोग झाला? आय थिंक नाशिकच्या कालचा खूप मोठा इम्पॅक्ट इथे आहे. आपली ही संतांची भूमी आहे एक प्रकारे. म्हणजे नाशिक इज फेमस फॉर पिलग्रिमेज. 96-97 मध्ये 16 वाईनयार्ड्सचे एस्टॅब्लिशमेंट इथे झाली आणि माझ्या मते आज जवळपास 25 वर्षांमध्ये नाशिक इज वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. सो इथलं जे वातावरण, इथली जी माती, यात इनबिल्ट आहे एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे एक अजून छोटं एक्झाम्पल द्यायचं तर कोंडाची चिवडा नाशिक पासून सुरू झालेला आहे. 100 वर्ष झाले आज त्याला आणि तो चिवडा माझ्या मते एक्सपोर्ट देखील होतो.
हो. सो नाशिकमध्ये ही एंटरप्रेन्योरशिप इनबिल्ट आहे. आणि मी जेव्हा 2016 मध्ये हा बिझनेस स्टार्ट केला तर त्यावेळेस असं होतं की नाशिकमध्ये खूप बोटावर मोजणारी लोक होती ते रिन्युएबल्समध्ये काम करत होते. एव्हरीबडी वॉज एक्सपेक्टिंग एव्हरीवन टू गो टू पुणे और मुंबई, बिग सिटीजमध्ये जिथे स्कोप जास्त आहे. बट आज जर तुम्ही बघाल तर नाशिक इन्फ्रास्ट्रक्चर वाईज म्हणजे आपण खूप चांगल्या पद्धतीने मुंबई पुणेला कनेक्ट झालो आहोत. आज सुरत तामिळनाडू जो हायवे होतो किंवा समृद्धी एक्सप्रेस हायवे होतोय, या सगळ्यांमध्ये नाशिक जिथे बसतंय तर तुमचा कनेक्टिव्हिटी खूप चांगलं होतंय. म्हणजे शुभम ज्या पद्धतीने ॲग्रोटेकमध्ये काम करतोय त्या पद्धतीचे बरेचसे बिझनेस प्रोसेसिंग युनिट्स इथे एस्टॅब्लिश होत आहे. आणि प्रत्येक ठिकाणी नाशिकला जसं तुम्ही कोकण किनारपट्टीकडे गेला तर तुम्हाला अब्रप्ट सनलाईट मिळतो, ठीक आहे. बट नाशिकला सनलाईटचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. आपण सिन्नरकडे गेलो तर आपल्याला विंड चांगली मिळते, दिंडोरीकडे गेलो तर विंड चांगली मिळते. सो रिन्युएबलसाठी दिस इज वन ऑफ द बेस्ट स्पॉट मला असं वाटतं. वी आर ब्लेस्ड विथ इट. ऍक्च्युली म्हणजे आपल्याला तू आता म्हणत असताना माझ्या लक्षात आलं की मुळात एनर्जी सेक्टरमध्ये तू काम करतोयस, ही एनर्जी या भूमीतच आहे असं तुला वाटतं? मला वाटतं ही एनर्जी या भूमीसोबत या संस्कारांमध्ये पण आली आता. या संस्कारांमधून सुद्धा आली आहे. हा अगदी महत्वाचा विषय ठरतो ही अशा पद्धतीचे संस्कार, अशा पद्धतीची मुळात आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ आणि तरीसुद्धा विज्ञानाची कास ही हा एक विशेष मिलाफ आपल्याला या शहरामध्ये बघायला मिळतो. जसं आता युगंधरने सांगितलं, शुभम तुझा काय अनुभव आहे की आत्तापर्यंत एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळत होता की तरुण पिढी ही शिक्षणासाठी म्हणा किंवा शिक्षणानंतर त्यांच्या कामाच्या निमित्ताने म्हणा ही नेहमी नाशिकच्या बाहेर जायची. पण आता ट्रेंड असा बदलतोय की पुन्हा एकदा सगळे या शहराकडे बघतायत किंवा पुन्हा एकदा या शहराचं महत्त्व त्यांना पटू लागलंय. तुझ्या क्षेत्रामध्ये तुझा अनुभव कसा आहे? कारण नाशिकमध्ये आणि नाशिकच्या आसपास प्रोड्युसर्स कंपनीज किंवा ॲग्रिकल्चरल सेक्टरची जी ग्रोथ आहे ती इन जनरल भारताच्या इकॉनॉमीशी आपल्याला जाणवतंय की त्याचा कॉन्ट्रीब्युशन खूप स्ट्रॉंग आहे. सो या क्षेत्रामध्ये काम करत असतानाचा तुझं काय मत आहे? जसं तुम्ही सांगितलं की GDP मध्ये इकॉनॉमी बेनिफिट्स देतोय ॲग्रिकल्चर. ऑलमोस्ट 20% GDP ग्रोथ होते हो. त्याच्याने. आणि ॲग्रिकल्चर मार्केट हा किती मोठा आहे, 55,000 बिलियन INR मध्ये आहे ॲक्च्युली. तर तेवढा मोठा मार्केटला कॅप्चर करण्यासाठी तेवढे स्टार्टअप्स नाही आहे आजच्या डेटला. आणि जे काही बिझनेसेस आहेत ॲज अ ट्रेडिशनल बिझनेसेस ते दे आर जस्ट ॲट दॅट लोकल लेवल ओनली. दे आर नॉट ॲट अ नॅशनल और वी कॅन से डिस्ट्रिक्ट लेवल ऑल्सो. ट्रू. We just want to expand our network in a international level so that we can go somewhere further in a GDP also, and we can contribute something and create a significant impact in the market. True. So with this, I think in the last almost when my father has 25 to 30 years of experience in farming and related subject, he had faced multiple problems. And when I started GFresh, there were 2 to 3 problems which I eliminated in the initial 1 year. Like instant payments, there are no losses. We can say minimum losses to the farmers at the farm gate. True. We have reduced the losses and increased the income of farmers by 10 to 20% in the initial phase 1. And we are trying to increase the yield of farmers by almost 30 to 40% in coming 3 to 5 years. 30 to 40%. Yes. The income will be increased through agronomies, we can say agri clinics and all. The advisories is to be given to the farmers in the producing, what is to be done and what is not to be done. There is huge market of exports of onions in European market, but still it's untouched. It's just touched by 0.01% we can say by the Indian onions. So it's a very big market, but because of compliance issue, we can't reach over there. There is a need of an standard, we can say, and corporate structure, we can say that like that we have to have a structure in Nasik for a contract farming of onions, and we can export that to European countries and can earn a better profit for farmers and the suppliers also. सो जसं आता शुभम युगंधर म्हणाला की या भूमीमध्येच ती एनर्जी आहे. मुळात ॲग्रिकल्चर या सेक्टरमध्ये आपल्या देशाला कृषीप्रधान देशाची एक हिस्ट्री आहे म्हणताना नाशिकमध्ये सुद्धा जर तू बघशील तर तुझ्या क्षेत्रामध्ये तुला इनफॅक्ट माझ्यापेक्षा जास्त कल्पना असेल की फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील किंवा त्या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह असतील, या सगळ्याच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे दॅट इज कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स द नॅशनल ग्रोथ ॲज फार ॲज इकॉनॉमी इज कन्सर्न. तर या क्षेत्रात काम करत असताना तुझा अनुभव कसा आहे आणि त्याच्यात मुळात नाशिक म्हणून या शहराचं कॉन्ट्रीब्युशन तुला काय निराळं म्हणून जाणवतं? जसं तुम्ही बोलले की GDP आणि इकॉनॉमीला ग्रोथ देतात. हो. टिल डेट 20% झालं आहे आतापर्यंत GDPला ॲग्रिकल्चरने ग्रोथ.
आणि त्याचंच मार्केट आहे ऑलमोस्ट 55,000 मिलियन्स INR मध्ये. तर तेच आता पुढे जाऊन 20 to 30% पर्यंत जाऊ शकतो. आत्तापर्यंत फार्मर्स जे होते ते टेक्नॉलॉजी ड्रिव्हननेस नव्हते, आता टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला तयार होतात आहे, कारण की त्यांना बेनिफिट्स त्याचे समजतात आहे. जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मी कोणाला सांगायचं की वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करा, त्यांना वेबसाईट काय असतं हे माहीत नव्हतं. तर मी त्यांना जे आपण म्हणतो ट्रेनिंग द्यायचे असतात, एक वर्कशॉप घ्यावं लागतं, त्यांना समजावं लागतं की ह्याच्याने बेनिफिट्स काय तुम्हाला. कोणी ट्रस्ट करत नाही इझिली, कारण की फार्मर्सचा ट्रस्ट घेणं सर्वात मोठा बिगेस्ट चॅलेंज आहे आजच्या डेटला. कारण की फार्मर्स कोणालाच ट्रस्ट करत नाही ॲट अ इनिशियल लेवल. वन्स दे ट्रस्ट यू दे विल ट्रस्ट ॲट द एंड. ते काहीच सोडत नाही. मग जसं मी एक्सपिरियन्स घेतला की जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मला सुरुवातीला 100 शेतकरी आले विकायला माझ्याकडं. आज मी 27,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे इन 2 years. आणि ह्याच वर्षाचं माझं टार्गेट आहे की ऑलमोस्ट 1 lakh फार्मर्सपर्यंत मी टेक्नॉलॉजी ड्रिव्हननेस सहित पोचू. तर हे केव्हा होईल, जेव्हा मी टेक्नॉलॉजी डेव्हलप करेल. टेक्नॉलॉजी शुड बी फार्मर फ्रेंडली, नॉट युजर फ्रेंडली. कोण यूज करणार आहे, फार्मर्स यूज करणार आहे. तर फार्मर्सच्या लँग्वेजमध्ये हवी. आता भरपूर कॉर्पोरेट जे आहेत ते काय करतात, इंग्लिशमध्ये लॉन्च करतात, पण फार्मर्सला इंग्लिश समजतच नाही. त्यांना मराठीसुद्धा काही काही ठिकाणी त्यांचे आता जे मुलं आहेत ते त्यांना समजवतात की असं नाही असं आहे, ॲप्लिकेशन्स डाउनलोड करून देतात. तर मराठी इट शुड बी द फर्स्ट, वी कॅन से वेर एवर यू आर लॉन्चिंग द ॲप्लिकेशन, तो त्यात मदर टंगमध्ये राहायला पाहिजे. इंग्लिश इज अ लँग्वेज, नॉट एन इश्यू, बट त्याला प्रत्येक ठिकाणी रिक्वायरमेंटच्या हिशोबाने हे केलं पाहिजे. लॉन्च जेव्हा होतात ॲप्लिकेशन्स ते मॅक्झिमम इंग्लिशमध्ये होतात. जेव्हा मी वेबसाईट लॉन्च केली माझी, तर मी सांगितलं इंग्लिश इज कम्फर्टेबल, नॉट एन इश्यू, पण त्याच्यावर मराठी किंवा हिंदी शुड बी देअर. जर मी तर जीफ्रेश ॲग्रोटेक लिहितो आहे इंग्लिशमध्ये, तर मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा जीफ्रेश ॲग्रोटेक राहिला पाहिजे. तर जो कोणी व्हिजिट करतो त्याला ते समजेल. बेसिक कन्सेप्ट असतात की ते तुम्हाला ग्राउंड लेवलला टच करतात. इट कॅन बी डन बाय सिटिंग इन द कॉर्पोरेट ऑफिस अँड जस्ट कमेंटिंग ऑन द थिंग्स जे मार्केटमध्ये होतात, इंडस्ट्रीमध्ये होतात. त्यासाठी ग्राउंड लेवल वर्क इज मोर इम्पॉर्टंट. आणि ते जे मी बघितलं माझ्या फादरला पण जेव्हा हे सर्व दाखवलं ते बोलले की हां मी सपोर्ट करतो तुला. भरपूर फादर्स किंवा फॅमिली सपोर्ट करत नाही ह्या गोष्टीला, स्टार्टअप्स करण्यासाठी, कारण की वेल इस्टॅब्लिश बिझनेस आहे, तू ते सांभाळ. तर मी सिव्हिल इंजिनिअरिंग करूनसुद्धा माझी साईट चालू असताना, गव्हर्मेंट प्रोजेक्ट असताना, रेल्वेचा प्रोजेक्ट तो पण प्रेस्टिजियस प्रोजेक्ट, तो सोडून मी ॲग्रीमध्ये एंट्री केली. तर का, कारण की जे प्रॉब्लेम्स ग्राउंड लेवलला फेस होतात ते क्लिअर करायचे होते. पॅशन आहे सिव्हिल इंजिनिअरिंग होता पहिले, पण आता तो कन्वर्ट झाला ॲग्रीमध्ये. कारण की सिव्हिलमध्ये भरपूर काही आहे जे होतात आहे, लोक करतात आहे, पण ॲग्रीमध्ये अजून कोणी करत नाही ग्राउंड लेवलवरती. देर आर स्टार्टअप्स जे स्टेट्स लेवलवरती, कॅपिटल जे बेंगलोर झालं, मुंबई झालं किंवा दिल्ली झालं, तिथं आहेत, पण ते ग्राउंड लेवलला टच नाही झालेलं अजून. तर जेव्हा ते टच होतात त्यांना खूप काही एक्सपेन्सेस बेअर करावं लागतात, कारण ग्राउंड लेवल इज स्कॅटर्ड. आता नाशिक किती मोठं आहे, नाशिकमध्ये प्रत्येक गावात कांदा उत्पन्न होतो, पण तरी जे कॉर्पोरेट्स आहेत ते रीच करत नाही. का बरं, त्यांना तेवढे एक्सपेन्सेस बेअर करावं लागतात सोर्सिंग करण्यासाठी. वी आर ट्राईंग टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम ऑफ द सोर्सिंग ऑफ द एंटायर इंडिया. त्याच्यावरूनच मी आता पुढे बघतो की काय झालं पाहिजे, फ्युचर काय असणार ह्याच्यात. फ्युचरबद्दल आपले जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, भविष्याकडून आपण जे काही अपेक्षा ठेवतोय, त्याकडे येण्यापूर्वी आपण युगंधरला विचारूयात. युगंधर, मला सांग की तुझी जी काही सुरुवातीचा काळ होता, ज्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस संदर्भातली तयारी किंवा त्या अनुषंगाने केलेलं जे काही काम असेल, त्याच्यानंतर तू निर्णय घेतलास की आता संपूर्णतः आपल्याला व्यवसायामध्ये पडायचं आहे आणि कुठला व्यवसाय योग्य ठरेल याचा खूप तपशीलवार, खूप डिटेल अभ्यास करण्याकरता तू भारत भ्रमण केलंस. हे भारत भ्रमण केल्यानंतर पुन्हा तुझ्या व्यवसायाची सुरुवात ही नाशिकमधून झाली. एक्झॅक्टली असं तुला काय सापडलं की जे संपूर्ण देशभरात नव्हतं पण या शहराने तुला दाखवलं? सर्वात महत्वाची गोष्ट तर असं वाटतं ना की जेव्हा पूर्ण भारत फिरलो तर फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळवायचं आहे, त्यासाठी काहीतरी करायचं या अनुषंगाने फिरलो. पण फिरता 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 असं जाणवलं की तुम्ही कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या शहरात जा, तुम्ही कल्चरल कॅपिटल्स असतील किंवा इकॉनॉमिकल कॅपिटल्स असतील, तुम्ही तिथे जा, प्रत्येक ठिकाणी इश्यूज आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही हवी असते ना, तर तुम्हाला सब्जेक्टचं नॉलेज आणि एक स्थिरता. ही जेव्हा मी नाशिकमध्ये पुन्हा आलो, जेव्हा पूर्ण भारत फिरल्यानंतर 3 गोष्टी आम्ही फायनलाइज केल्या की ई वेस्ट मॅनेजमेंट
प्लास्टिक ग्रॅन्युअल रिसायकलिंग आणि सोलार. तर असं जाणवलं की जेवढी या गोष्टींची गरज ही मुंबईमध्ये किंवा लखनौमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये आहे, तेवढीच ही गरज माझ्या स्वतःच्या शहरात पण आहे. आत्ता आणि आत्ता सुद्धा नाशिक इज अगेन इन अ गोल्डन ट्रायंगल. आणि त्या गोल्डन ट्रायंगल मध्ये आपल्याकडे खूप मोठ्या कंपनीज इथे आहेत. आणि त्या मोठ्या कंपनीजची सुद्धा खूप मोठी इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट आहे. तेवढीच इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट ही फार्मर प्रोड्युसर कंपनीज असेल किंवा एक शेतकरी हु कॉन्ट्रीब्युट्स अ लॉट थ्रू हिज लेबर, त्याची देखील आहे. आणि या सगळ्यांना वीज लागते. आणि जर मी इथे बसून ऑपरेट केलं तर मला मातीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांपासून तर एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसणाऱ्या कॉर्पोरेट्स पर्यंत सर्वांपर्यंत पोहोचता येतं. आणि नाशिकमध्ये एक कल्चर आहे की ना, लोक प्रमोट करतात. म्हणजे तुम्ही केलेलं एक चांगलं काम असेल तर मग तो व्यक्ती पुढे कुठेतरी त्याच्या सर्कलमध्ये तुम्हाला सांगतो. आणि त्याचा फायदा हा नाशिकमध्ये बसणार आहे. कम्पॅरेटिव्हली पुन्हा एकदा फायदा काय की छोटं शहर आहे ऍक्च्युली. ठीक आहे. तर इथे तुम्ही जर 4 महत्वाच्या लोकांना जाऊन भेटलात ना, तर त्यांच्या सर्कलमधल्या 40 लोकांपर्यंत तुमचं नाव पोहोचतं. सो तुम्ही केलेलं एक चांगलं काम हे नाशिकमध्ये सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. अगदी खरं. आणि त्याचाच फायदा ही कंपनी एस्टॅब्लिशमेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि ते एक चांगलं काम तुम्ही मग डेमॉन्स्ट्रेट करू शकता कॉर्पोरेट एंटिटीजमध्ये किंवा फायनान्शियल कॅपिटल्समध्ये. आणि म्हणून नाशिकपासून सुरुवात, कारण स्टॅबिलिटी इथे होती. फायनान्सशी रिलेटेड कम्पॅरेटिव्हली कमी स्ट्रगल इथे होता. मार्केट प्रत्येक सेगमेंटमध्ये आज टुडे 21st सेंचुरी इज सेंचुरी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. ट्रू. सो ह्या ऑपॉर्च्युनिटी सेगमेंटमध्ये तुमच्याकडे ग्लोबलायझेशनमुळे तुम्ही नाशिकमध्ये बसून, आज मी दुबईमध्ये पण ऑपरेट करतोय, सो तुम्हाला त्याच्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे. इथे बसून सगळ्यांपर्यंत पोहोचता येतं. स्टॅबिलिटी इथून मिळते. बट आणि कुठलीही मोठी इमारत जेव्हा बांधायची असते ना, तर बॉस त्याच्यासाठी फाउंडेशन खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं. आणि ते फाउंडेशन नाशिक देतं. एक्झॅक्टली. आणि म्हणून नाशिक. एक्झॅक्टली. या फाउंडेशनच्या अनुषंगाने मला असं नक्की म्हणावंसं वाटेल की आपल्याकडे अगदी प्रेमानं असं म्हटलं जातं की नाशिक हे गावाच्या पलीकडचं शहर आणि शहराच्या अलीकडचं गाव आहे इन टर्म्स ऑफ द वॉर्मथ दॅट दिस सिटी ऑफर्स. सो या फाउंडेशनसाठी शुभम तुला कसा उपयोग झाला तुझ्या व्यवसायाकडे बघताना? जसं सांगितलं की फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. महाराष्ट्र 28% कॉन्ट्रीब्यूट करतं फॉर द ग्रोथ ऑफ अनियन्स हो ऑफ द टोटल प्रोडक्शन. हो. तर महाराष्ट्रातलं नाशिक इज ऑलमोस्ट 15 to 20% कॉन्ट्रीब्युटिंग फॉर द ग्रोथ. जो कल्टिवेशन नाशिकमध्ये होतो तो कुठेच होत नाही. जो टेस्ट आहे नाशिकचा अनियनचा तो वर्ल्ड फेमस आहे. तो कुठेच भेटत नाही आपल्याला. तोच खास फाउंडेशन जो नाशिकची सॉईलची आपण जे म्हणतो मातीतली खुशबू जे म्हणतो आपण ती आहे. टेस्ट येते त्याच्यामुळे. तो दुबईला पण चालतो, युरोपला पण चालतो आणि US ला पण चालतो. हो हो. बट देर आर सम कंडिशन्स तो आपण जर सॉल्व्ह केले तर वी कॅन रीच ॲट अ मोर एक्सटेंड. हेच हे फाउंडेशन जे स्ट्रॉंग आपल्या नाशिकने दिले आज. एक्झॅक्टली. नाशिक एवढा मोठा छोटा शहर असून सुद्धा किंवा मोठा शहर म्हणू आपण तरी कॅपॅसिटी भरपूर आहे. आणि ते कॅपॅसिटी फुलफिल करण्यासाठी भरपूर स्टार्टअप्स अजून यावं लागतील. एका स्टार्टअपनी होणार नाही. एक्झॅक्टली. सो शुभम, नाशिकच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या तशी बरीच विविधता आहे. तर या विविधतेचा दोघांनाही, म्हणजे हा सामायिक प्रश्न आहे की या विविधतेचा तुमच्या व्यवसायामध्ये म्हणजे एनर्जी सेक्टरमध्ये तुला आणि ॲग्रोटेक सेक्टरमध्ये तुला कशा पद्धतीनं उपयोग होतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा अनुभव काय सांगाल? ओके. जसं की मी चांदवडवरून ऑपरेट करतो आजच्या डेटला. चांदवडच्या आजूबाजूचे कमीत कमी 120 गाव आहेत चांदवड तालुक्यात फक्त. तिथून जेवढं प्रोडक्शन येतो तो प्रोडक्शन नॉर्थ साईडला सुटेबल असतो. नॉर्थ रिजन ऑफ इंडिया. जसं आपण कळवण सटाणाकडे जातो अबोना साईडला तो प्रोड्यूस मॅक्झिमम होतो एक्सपोर्ट साईडला. एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहे त्या बाजूला. कारण जो क्वालिटी प्रोड्यूस होतो तो एक्सपोर्टसाठी फेवरेबल आहे. तसंच जर आपण पिंपळगाव बसवंत आणि त्या बाजूला गेलो तर द्राक्षे आणि कांदे हे दोघं उत्पन्न होतात. आणि त्याचं मार्केट खूप काही आहे एक्सपोर्ट्समध्ये पण आणि डॉमेस्टिकमध्ये पण. एक्सपोर्टचा आपण ट्रस्ट न करता आज डॉमेस्टिकचीच कॅपॅसिटी फुलफिल केली तर मोर वी कॅन क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द फार्मर्स अँड द बायर साईड. ट्रू. सो हेच की आता पुढे जाऊन भरपूर काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतील नाशिकसाठी. मला असं वाटतं की आमच्या फील्ड संदर्भात ज्या 2 महत्वाच्या गोष्टी लागतात कुठल्याही अपारंपरिक ऊर्जा स्रोतमध्ये,
म्हणजे स्पेशली मी ज्यामध्ये काम करतो विंड आणि सोलारमध्ये, तर नाशिकपासून तुम्ही थोडं दूर गेलात दिंडोरीकडे, तिथे खूप चांगले लेवलची विंड व्हेलॉसिटी तुम्हाला मिळते, म्हणून मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या तिथे लावल्या जाऊ शकतात. तो एक ऍडेड बेनिफिट आहे. नाशिकच्या बाजूलाच तुम्ही गेलात तर भंडारदरा तालुक्याच्या जस्ट पहिले तिथे देखील छोट्या मोठ्या खूप टेकड्या आहेत, तिथे विंडचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. सिन्नर तुम्ही बघाल तर आज सिन्नर गोटी हायवेवरती खूप मोठ्या प्रमाणात ऑलरेडी सुजलानने विंड पॉवर प्लांट केले. आणि दुसरी गोष्ट, इगतपुरी पासून तर जोपर्यंत आपण चांदवड पर्यंत जातो, ह्या पूर्ण भागात जी सनलाईट मिळते, म्हणजे सकाळी साधारणतः थोडं टेक्निकल सांगतो, साधारणतः 500 वॅट किंवा बेवर पर मीटरच्या वरती तुम्ही गेला की सूर्य ऊर्जा तयार होते. आणि ती गोष्ट तुम्हाला नाशिकमध्ये सकाळी 8:30 पासून मिळते. हो. सो त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट या बिझनेसवरती इथे जाणवतो. आणि त्यामुळेच आज तुम्ही जर बघाल तर मेजॉरिटी ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या सोलारकडे चालल्या आहेत. आज आम्ही छोटंसं उदाहरण देतो की फार्मर्स, आज शुभम खूप चांगल्या पद्धतीने त्या पूर्ण एरियामध्ये काम करतोय, पण फार्मर्सला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता जो येतो तर अनइव्हन सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, म्हणजे आपला आता वैश्विक विद्युत प्रकल्प बंद पडणार आहे किंवा बंद करणार आहोत अशा पद्धतीने, पण त्याचा सप्लायचा खूप मोठा प्रॉब्लेम इथे येतोय. मग आता ते फार्मर्स सुद्धा स्वखर्चाने किंवा सर्वजण 10 जण 15 जण गावातली लोक एकत्र येऊन सोलार ऍग्रिकल्चरल पंप्स तिथे लावतात. सो आज त्या लेवल पर्यंत पेनिट्रेशन इथे होत चाललं. आणि या सगळ्यांचा खूप मोठा शेअर जो आहे, तर आपल्याला जी भौगोलिक परिस्थिती लाभली आहे खूप चांगली आहे. प्रत्येक भागाने जर बघितलं तर ना ऊर्जेमध्ये कुठचा अडथळा येतो, ढगाळ वातावरण सुद्धा जास्त नसतं. आणि याच्यामुळे मग जेव्हा आपण लोकल लेवल पर्यंत पोहोचतोय आज, सो आज नाशिक पासून जवळ जर बघितलं तर नाशिक सिटी पासून बोलतोय मी, इगतपुरी झालं, चांदवड झालं, पिंपळगाव झालं, सटाणा झालं, ह्या काही खूप मोठ्या मार्केट प्लेसेस आज तयार होत आहेत. आणि या मार्केट प्लेसेसमध्ये तिथली प्रत्यक्षात असलेली भौगोलिक परिस्थिती खूप मॅटर करते. आणि त्याच्यामुळे तिथे वेगवेगळे शेतीजन्य आणि बाकीचे व्यवसाय तिथे होत आहेत. आणि त्यामुळे पॉवर कन्झम्पशन खूप वाढलंय. आणि आता असं आहे की कुठलाही इश्यू आपल्याकडे त्यामध्ये नसल्यामुळे आपण तिथे सोलार पॉवर प्लांट खूप मोठ्या प्रमाणात करतोय. आणि प्रत्येक ठिकाणी मी एकटा तर पोहोचू नाही शकत. जसं शुभम पण बोलला की एकट्याने होणार नाही, बरेच एंटरप्रेन्युअर्स अजून हवेत, तसं आम्ही तिथे ऑलरेडी आता लोकल एंटरप्रेन्युअर्स तयार करतोय. त्यांना आमच्याकडे असलेलं टेक्निकल नॉलेज, म्हणजे जसं आज पिंपळगाव, सटाणा, चांदवड, इगतपूर या ठिकाणी आमचे लोकल चॅनल पार्टनर्स किंवा तिथे क्रिएट केलेले आमची फील्ड टेक्निकल आहे. मग त्यांना पूर्णपणे ज्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे त्या लोकांना मग कधी थोडा फायनान्स असेल, कधी पूर्णपणे 100% टेक्निकल नॉलेज असेल, ते उभे करून आम्ही आज शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचतोय. आणि ह्या पूर्ण याच्यात लोकांचा असलेला स्वतःवरचा आणि या मातीचे असलेले संस्कार, स्वतःवरचा विश्वास आणि मातीचे संस्कार, या दोघांचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. आणि त्याला साथ जी लाभली आहे ती या भौगोलिक परिस्थितीची लाभली आहे. ती या भौगोलिक परिस्थितीचीच लाभली आहे. मी असं म्हणेन की या अनुषंगाने नाशिकच्या संदर्भातले जे काही सकारात्मक पॉईंट्स आहेत, सकारात्मक मुद्दे जे काही आहेत त्याची आपण चर्चा केली. पण मग ही सगळी सकारात्मकता असताना सुद्धा आपल्याला आणखी या प्रकारच्या प्रगतीचा वेग वाढणं अपेक्षित आहे किंवा त्या संदर्भातली डेव्हलपमेंट आणखी फास्ट होणं अपेक्षित आहे. ती होण्याकरता आणखी काय व्हायला पाहिजे, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल तर जे इंटरनेट पेनिट्रेशन झालंय रुरल्समध्ये आफ्टर जिओ अँड अदर कम्युनिटीज, त्याच्यामुळे भरपूर काही फार्मर्स जे फायनान्शियल इंडिपेंडंट होण्यासाठी टेक्नॉलॉजी यूज करायला तयार झाले. फर्स्ट ऑफ ऑल तो लय मोठा बेनिफिट आपल्याला आजच्या डेटला भेटलोय मार्केटमध्ये. तर त्याच्यामुळेच आपण जे फ्युचर बघतोय, तर हे अजून 5 वर्षानंतर प्रत्येक फार्मर स्वतः विदाउट एनी मिडलमॅन डायरेक्टली बायरला सेल करणार. तो बल्क बायर हो असो किंवा B2C बायर असो, तो डायरेक्ट फार्म टू सी जाईल, फार्म टू कस्टमर, नॉट फ्रॉम द B2B और फार्म टू मार्केट प्लेस. इट विल डायरेक्टली फ्रॉम फार्म टू कस्टमर. आणि त्यासाठी ट्रेसिबिलिटी फीचर्स पण आले पाहिजे, कारण की जे फार्मर प्रोड्यूस करतात त्याची ट्रेसिबिलिटी नसते आजच्या डेटला. तर पुढे जाऊन त्याची ट्रेसिबिलिटी आली तर आपण वी कॅन फाउंड की कुठे चुकी झाली, जर ट्रेसिबिलिटी असली तर. आजच्या डेटला समजत नाही, कारण की डॉमेस्टिक्समध्ये पण भरपूर काही ऑपॉर्च्युनिटीज असे की क्वालिटी वाईज पेनिट्रेशन असतो. क्वालिटी कोणत्या रिझनला किती होते हे ग्राउंड लेवललाच माहिती फक्त, जे तिथं लोकल काम करतात. कॉर्पोरेट लेवलला किंवा एट हायर लेवलला माहीत नसतात कोणची क्वालिटी कुठे यूज होते. तर आज फार्मर्स प्रत्येक क्वालिटी प्रोड्यूस करतो, तो आपल्या हातात नाही, तो ग्राउंडच्या हातात आहे. तर जेव्हा तो प्रोड्यूस येतो तो कुठे सेल केला पाहिजे
हा सर्वात मोठा चॅलेंज आहे फार्मरसाठी. कारण की आज फार्मर दिल्लीला जाऊन विकू शकत नाही. हो जर फार्मरला सेल करायचं तर लोकल लेवलला सेल करेल, कारण की त्याला फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी तो कोणावरती ट्रस्ट करणार आहे, तो लोकलवरती ट्रस्ट करू शकतो, नॉट ॲट अ दिल्ली बेस्ड कंपनी किंवा होलसेलर. खरं आहे. कारण त्याला पेमेंट कुठे भेटणार आहे, जिथे त्याला पेमेंट भेटणार आहे तो चांदवड किंवा लोकल लेवलला भेटणार आहे. दिल्लीचा माणूस समजा तो फ्रॉड निघाला, त्याचा ट्रस्ट कुठे? आणि फार्मर कसं करतो की स्मॉल क्वांटिटीमध्ये सेल करतो, इन अ पार्ट, नॉट इन अ होल. जर कोणाकडे एक एकर शेती आहे तर त्याचं 20 टनाचं ओनियनचं प्रोडक्शन होतो ऑन अन ॲव्हरेज, तर 20 टन तो एक संघ सेल नाही करत. टू अर्न मेजर प्रॉफिट्स तो पार्टमध्ये सेल करतो, कधी 1 टन, कधी 2 टन्स, कधी 3 टन्स, नॉट मोर दॅन 3 टन्स. तो असं 10 वेळा सेल करतो, तेव्हा त्याचं पूर्ण सेल होतो. आणि त्यासाठी क्वालिटी बायफर्केशन येतो. जेव्हा एका ठिकाणी आपण आणतो तर क्वालिटी बायफर्केशन येतो, कारण मी 100 लोकांकडनं सोर्स करतो आणि प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते. तो क्वालिटी पेनिट्रेशन आपण पुढे जाऊन फार्म लेवलला सॉल्व्ह केला पाहिजे. फ्युचर असं असणार. युगंधर, तू काय सांगशील? मला असं वाटतं ज्या पद्धतीने शुभम बोललाय की आज इंटरनेट घराघरात, मोबाईलपर्यंत आणि एंड युजरपर्यंत इरेस्पेक्टिव्ह ऑफ प्लेस पोहोचलं येते. तर आज नाशिकची जर ग्रोथ आपण बघतोय, आपल्याकडे लोकेशन वाईज आपण खूप योग्य ठिकाणी आहोत, बट याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होणं खूप जास्त गरजेचं आहे. आज नाशिकची ॲज अ इंडस्ट्री म्हणून डिपेंडन्सी जर तुम्ही बघाल तर महिंद्रा आहे, बॉश आहे, अजून 2-3 मोठ्या कंपन्या आहेत ॲटलास कोपको सारख्या, यांच्यावरती आपली मेजर डिपेंडन्सी आहे. आपल्याकडे एअरपोर्ट आहे, हो, खूप सुंदर ठिकाणी ते एअरपोर्ट आहे. स्ट्रॅटेजिकली शहरापासून साधारणतः 13-15 किलोमीटरच्या दुरीवरती ते एअरपोर्ट आहे, बट त्या एअरपोर्टचं अजून फुल फ्लेज युटिलायझेशन नाशिककरच करत नाही आहे. सो कुठेतरी नाशिककरांना प्रमोट करणं की तुम्ही या गोष्टीचा वापर करा, यासाठी गव्हर्नमेंटने काही गोष्टी केल्या पाहिजे. IT पार्क आपल्याला आणला पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी जे मेजर शहरं आहेत, जसं आज नाशिक पुण्याबद्दल झाली आहे किंवा नागपूरबद्दल होते, तसे सुरतबद्दल एक रस्ता अजून सुद्धा वर्षानुवर्षांपासून रखडलेला आहे. नाशिकचा खूप मोठा शेतीचा माल हा सुरत, मुंबई या साईडला जातो, बट तो जर अजून सुधारला तर तिथून सुद्धा कच्चा माल नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे इंडस्ट्रीज चांगल्या मोठ्या अजून एस्टॅब्लिश होऊ शकतात. सो एक तो गोष्ट झाली पाहिजे. आपल्याकडे इंडस्ट्रीयल झोन बरेच आहेत, 7 इंडस्ट्रीयल झोन आहेत जवळपास. सो त्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये फंडिंग अजून सुद्धा योग्य प्रमाणात नसल्यामुळे ते डेव्हलप होत नाही आहे. तो आपली जी कोणी इथे पॉलिटिकल लिडरशिप आहे, तर त्यांनी जर केंद्राकडून किंवा राज्याकडून इथे डेव्हलपमेंटसाठी, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी जर फंडिंग्स आणू शकले आणि ज्या इंडस्ट्रीयल बेल्ट रखडलेला आहे तिथे जर इन्फ्रा डेव्हलप केलं, तर त्याचा येणाऱ्या 5 वर्ष, 10 वर्ष आणि 20 वर्षांचा म्हणजे 4 कंपनीजवर ते आज नाशिक जवळपास टॉप 5 शहरांमध्ये येतं. ट्रू. तर विचार करा, त्याच्यासारख्या अजून 2 मोठ्या कंपन्या आल्या तर आपण कुठे जाऊन पोहोचू. आणि याला साथ देणारं आज नाशिकमध्ये फार्मर मार्केट खूप मोठं आहे. रोटरी सारखे बरेचसे असे छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत की ते फार्म टू एंड युजर पर्यंत घेऊन येतात. जसं सह्याद्री एक आहे, नाशिक बेस्ड कंपनी आहे, ते फार्म टू एंड युजर पर्यंत घेऊन येतात. बट ह्या सगळ्यांसाठी आज नाशिककडे सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे का, आपल्याकडे अजून सुद्धा लासलगाव बाजारपेठ किंवा पिंपळगाव बाजारपेठ किंवा शरद पवार लोकल मार्केट असं बरंच काही आहे. बट ह्या ठिकाणी जर आपण त्या लोकांना टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करून त्यांच्या गाळे पोहोचवून लॉजिस्टिक्स आणि टेक्नॉलॉजी या दोघांचं वर्कआउट करून जर फार्म टू एंड युजर विथ रिस्पेक्ट टू अ सेंट्रलाइज्ड ऑर्गनायझेशन असं जर काही करून देऊ शकलो, तर फार्मरकडे जेव्हा पैसे येतात बाय डिफॉल्ट ते बाजारपेठांमध्ये जातात, बाजारपेठात पैसा फिरतो, ओव्हरऑल शहराचा, राज्याचा आणि देशाचा विकास होतो. सो टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करून जर फार्मर्सला सुद्धा आपण पोहोचवलं तर त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट होईल असं मला वाटतं. त्याच्यासोबत ओव्हर द टाइम पिरियड तर रिन्युएबल्समध्ये फ्युचर आहे पूर्णपणे. ॲब्सोल्युटली. कारण ज्या काही गोष्टी आपण बोलतोय आज इंटरनेटमध्ये बोलतोय किंवा आपण आज इथे बसून बोलतोय, ऊर्जा गरज आहे आणि ही ऊर्जा आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. ती फक्त कॅप्चर करणं आणि फ्युलमध्ये जर बघितलं, आज तर 105 रुपये 106 रुपये पेट्रोल आहे, 96-98 रुपीज डिझेल आहे. तर याचं कन्व्हर्जन जर आपण ई व्हेकल्सवरती करतो तर नाशिकमध्ये जर आपण टार्गेट केलं
म्हणजे गव्हर्नमेंटने नवीन एक आत्ता 2-3 दिवसापूर्वीच रूल काढलाय, दर 25 किलोमीटरवरती एक ई व्हेकल लावणार आहे. सो जर हायवेजच्या आणि नियर अबाउटच्या एरियाजमध्ये तुम्ही ई व्हेकलच्या चार्जिंग स्टेशन लावणार आहे 25 किलोमीटरला, तर त्या सोबतच तुम्ही जर एक छोटासा फूड हब डेव्हलप केला आणि तो पूर्ण सोलारवरती टाकला, तुमची ऊर्जा फ्रीमध्ये तयार होणार आहे. लोक इलेक्ट्रिसिटी चार्ज, गाडी चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी वापरणार, पैसे देणार, प्लस तुम्ही जर फूड हब्स तयार केले तर त्याच्यामुळे तुम्हाला ॲड ऑन रेव्हेन्यूज होणार. आणि हे जर गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतला किंवा मेजर कॉर्पोरेट सोबत टायअप केला तर त्याचा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवरती जाणवेल. आणि याच्यात सगळ्यात मोठा रोल जर कोणी प्ले करू शकतं तर 2 आहेत फॅक्टर. एक, शेतकऱ्याकडे खूप मोठी जमीन आहे, तुम्ही जर त्या जमिनीतला एक फ्रॅक्शन ऑफ हिस्सा घेऊन त्याला परमनंट इन्कम सोर्स दिला की पुढच्या 20 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्षाचा ॲग्रीमेंट करून त्याच्याकडे पैसे कंटिन्युअस येणार आहे, तो खुश असणार आहे, तो पैसे खर्च करू शकेल, त्याची डेव्हलपमेंट होईल. दुसरं, गव्हर्नमेंटने जर हे आणलं तर लोकल युजर्स प्रमोट होतील की ते ई व्हेकल्सच्या पूर्णपणे पुढे जातील. मग याचा एक जो एम आहे ना की दिस इज द लास्ट जनरेशन, अगेन वेर आय विल जस्ट एंड विथ व्हॉट वी स्टार्टेड, दिस इज द लास्ट जनरेशन हू कॅन ॲक्च्युअली कॉन्ट्रीब्यूट and stop the global warming. So this is how we can reach that sustainable climate change issues. We can address them. असं मला वाटतं. ट्रू, ॲब्सोल्युटली. म्हणजे मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचं आणि नवीन सोर्स ऑफ एनर्जी, जे रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे, याचा आपण जसं आत्ता चर्चा केली, याच्या परफेक्ट इंटिग्रेशनमधून आपल्याला जो हेतू साध्य करायचा आहे तो निश्चितच साध्य होईल. आज तुम्ही दोघंही जण इथे आलात आणि या चर्चेसाठी वेळ दिलात. मी देशदूतच्या वतीनं तुमच्या दोघांचंही अगदी मनापासून आभार मानतो.